आज आपण एका अतिशय महत्त्वाच्या पण फार कमी बोलल्या जाणाऱ्या विषयावर बोलणार आहोत. अनेक लोक मला विचारतात की मी होओपोनोपोनो प्रार्थना रोज करतो, माफी मागतो, प्रेम पाठवतो, आभार मानतो, तरीसुद्धा माझ्या आयुष्यात काहीच बदल का दिसत नाही. काही जण म्हणतात माझे प्रश्न तसेच आहेत, आर्थिक अडचणी कमी होत नाहीत, नात्यांमध्ये तणाव आहे, आरोग्य सुधारत नाही. मग प्रश्न असा पडतो की होओपोनोपोनो खरंच काम करते का, की फक्त शब्दांची पुनरावृत्ती आहे? आज आपण याच प्रश्नाचं उत्तर खोल पातळीवर शोधणार आहोत. कारण होओपोनोपोनो कधीच फेल होत नाही, पण आपण ते चुकीच्या पद्धतीनं समजतो, चुकीच्या अपेक्षेनं वापरतो आणि चुकीच्या मानसिक अवस्थेत करतो तेव्हा आपल्याला त्याचे परिणाम दिसत नाहीत. चला तर एक उदाहरण घेऊन समजून घेऊया. लहानशा गावात माया नावाची एक स्त्री राहत होती. बाहेरून पाहिलं तर सगळं ठीक दिसत होतं, पण तिच्या आत सतत एक अस्वस्थता होती. आयुष्य जणू अडकल्यासारखं वाटत होतं. पैसे येत होते पण टिकत नव्हते, नाती होती पण समाधान नव्हतं. ती रोज देवापुढे बसायची, प्रार्थना करायची, पण मनात एकच प्रश्न फिरायचा, माझ्याच आयुष्यात असंच का? एक दिवस तिला कुणीतरी होओपोनोपोनोबद्दल सांगितलं. फक्त 4 शब्द आहेत. तो म्हणाला, सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक्यू, आय लव्ह यू. मायानं ते ऐकलं आणि लगेचच सुरू केलं. सकाळी उठून तिथे शब्द बोलायची, कधी आंघोळ करताना, कधी स्वयंपाक करताना, कधी झोपताना. 7 दिवस गेले, 15 दिवस गेले, पण काहीच बदल दिसेना. माया मनात म्हणाली, हे सुद्धा बाकी सगळ्यासारखंच आहे. लोक सांगतात म्हणून करायचं, पण उपयोग काही नाही. तरीही ती थांबली नाही, कारण तिला आतून एक आवाज येत होता, थांबू नकोस. एक दिवस काहीतरी वेगळं घडलं. त्या दिवशी तिचा जुना वाद पुन्हा उफाळून आला. राग, दुःख, अपमान सगळं एकदम वर आलं. ती एकटी खोलीत बसली, डोळ्यात पाणी, मन भरून आलं. त्या क्षणी तिनं नेहमीसारखं यांत्रिकपणे शब्द बोलले नाहीत. त्या दिवशी शब्द मनातून बाहेर आले. मला माफ कर. ती स्वतःलाच म्हणाली. मी इतकी वर्ष स्वतःवरच राग धरून बसले. प्लीज फॉरगिव्ह मी म्हणताना तिचा आवाज थरथरत होता. थँक्यू म्हणताना पहिल्यांदाच तिला स्वतःच्या जगण्याबद्दल कृतज्ञता वाटली. आय लव्ह यू हे शब्द म्हणताना तिला जाणवलं, आपण कधीच स्वतःवर प्रेम केलं नाही. आणि नेमकं तिथेच काहीतरी बदललं. बाहेर काहीही बदललं नव्हतं, परिस्थिती तशीच होती, पण मायाच्या आत शांतता उतरायला लागली. पहिल्यांदाच तिला वाटलं, काहीही ठीक झालं नाही तरी मी ठीक आहे. तेव्हाच तिला समजलं, होओपोनोपोनो अचानक वर्क करायला लागते जेव्हा आपण ती अपेक्षेशिवाय करतो, जेव्हा आपण परिणाम मागत नाही, जेव्हा आपण म्हणतो हे बदल, ते बदल असं न म्हणता माझ्या आत जे आहे ते साफ होऊ दे असं म्हणतो. माया आधी होओपोनोपोनो का करत होती? कारण तिला बाहेरचं आयुष्य बदलायचं होतं. पण त्या दिवशी तिनं ती का केली? कारण तिला आतल्या वेदनेतून मोकळं व्हायचं होतं. हीच योग्य मानसिक अवस्था आहे. होओपोनोपोनो करताना मन नम्र असावं लागतं. मी बरोबर आहे ही भावना बाजूला ठेवावी लागते. माझ्यामुळे हे आलं आहे ही जबाबदारी स्वीकारावी लागते. दोष शोधायचा नसतो, फक्त स्वीकार करायचा असतो. ज्या दिवशी माया हे समजली त्या दिवसापासून तिनं होओपोनोपोनो बदलली नाही, पण तिचं मन बदललं. ती शब्द कमी बोलू लागली, पण भावना जास्त खोल गेल्या. कधी ती फक्त मनात थँक्यू म्हणायची, कधी राग आला की आय लव्ह यू म्हणायची, कधी चूक झाली की स्वतःलाच सॉरी म्हणायची. हळूहळू तिच्या प्रतिक्रिया बदलल्या. राग लगेच येईना, दुःख जास्त वेळ टिकेना. लोक तिला बदललेली वाटू लागले, पण तिला माहीत होतं, मी बदलले. आणि मग एक दिवस अगदी सहज, कुठलाही चमत्कार न होता परिस्थिती बदलायला लागली. जिथे आधी अडचण होती तिथे मार्ग दिसू लागला, जिथे ताण होता तिथे संवाद सुरू झाला. पण तो बदल येईपर्यंत माया आतून आधीच मोकळी झाली होती. होओपोनोपोनो अचानक वर्क करायला लागते जेव्हा आपण तयार होतो, जेव्हा आपलं मन म्हणतं आता मला कंट्रोल नको, मला शांती हवी, जेव्हा आपली प्रार्थना मागणी राहत नाही तर समर्पण बनते. म्हणून जर तुम्ही होओपोनोपोनो करत असाल आणि अजून काहीच बदल दिसत नसेल तर निराश होऊ नका. कदाचित तुमचं मन अजून तयार होतंय, कदाचित आतली सफाई सुरू आहे. आणि जेव्हा योग्य मानसिक अवस्था येईल, नम्रता, स्वीकार, विश्वास, तेव्हा ती प्रार्थना अचानक वर्क करायला लागेल. आणि तेव्हा तुम्हाला जाणवेल, बदल बाहेर झाला नाही, बदल माझ्यात झाला. आणि हाच सगळ्यात मोठा चमत्कार आहे. त्याचप्रमाणे होओपोनोपोनो ही कुठली जादू नाही, कुठला चमत्कार नाही आणि लगेच परिस्थिती बदलणारा मंत्रही नाही. ही एक अंतर्मुख होण्याची प्रक्रिया आहे. ही जबाबदारी स्वीकारण्याची साधना आहे. जेव्हा आपण ही साधना बाहेरच्या जगाला बदलण्यासाठी वापरतो तेव्हा ती वर्क करत नाही. कारण होओपोनोपोनो बाहेर नाही, ती आत काम करते.
अनेक लोक हो ओपोनोपोनो करताना एक मोठी चूक करतात. ते म्हणतात, मी अमुक व्यक्तीसाठी ही प्रार्थना करतोय. माझा नवरा बदलेल, माझी सासू बदलेल, माझा बॉस चांगला वागेल, परिस्थिती बदलेल. पण हो ओपोनोपोनो असं कधीच म्हणत नाही की दुसऱ्याला बदला. ती म्हणते, माझ्या आत जे आहे ते साफ करा, कारण बाहेर जे काही घडतंय ते माझ्या आतल्या स्मृतींचं प्रतिबिंब आहे. जेव्हा आपण स्वतःला निर्दोष, निरागस, पवित्र समजतो आणि दुसऱ्याला दोष देतो, तेव्हा हो ओपोनोपोनो वर्क करत नाही. कारण ही प्रार्थना अहंकार मोडण्यासाठी आहे, अहंकार वाढवण्यासाठी नाही. जर मनात अजूनही मी बरोबर आहे, तो चुकतोय अशी भावना असेल, तर शब्द बोलले जातील पण ऊर्जा शुद्ध होणार नाही. कधीकधी लोक हो ओपोनोपोनो घाईघाईत करतात. सकाळी उठून आंघोळ करताना मोबाईल पाहत पाहत फक्त 4 शब्द पुटपुटतात आणि म्हणतात, मी आज जप केला. पण ही प्रार्थना शब्दांपेक्षा भावनेवर चालते. मन दुसरीकडे आणि तोंडातून शब्द बाहेर येत असतील तर ती केवळ यांत्रिक प्रक्रिया ठरते. हो ओपोनोपोनो वर्क का करत नाही याचं अजून एक कारण म्हणजे आपण परिणामावर खूप अटॅच होतो. आपण म्हणतो, मी 7 दिवस जप केला, काहीच झालं नाही. मी 21 दिवस केला, अजूनही तो फोन आला नाही, अजूनही पैसे मिळाले नाहीत. पण ही प्रार्थना टाईमलाईनवर चालत नाही. ती आपल्या आतल्या जुन्या स्मृती कधी साफ करते हे आपल्या कंट्रोलमध्ये नसतं. काही स्मृती खूप घोल असतात, काही कर्म खूप जुनं असतं, काही वेदना जन्मोजन्मीच्या असतात. अशावेळी लगेच बाहेर बदल दिसत नाही, पण आत प्रक्रिया सुरू झालेली असते. जसा आजार बरा होण्याआधी ताप वाढतो, तसंच कधीकधी हो ओपोनोपोनो सुरू केल्यावर गोष्टी जास्त बिघडल्यासारख्या वाटतात. पण ते क्लिन्झिंगचं लक्षण असतं. अनेक लोक माफी मागतात, पण मनात अजूनही राग धरून ठेवतात. ते म्हणतात, मी तुला माफ केलं, पण विसरलेलो नाही. ही खरी माफी नाही. हो ओपोनोपोनोमध्ये माफी म्हणजे स्वतःला मोकळं करणं. दुसऱ्याला माफ केल्यामुळे नाही, तर स्वतःच्या मनावरचं ओझं हलकं करण्यासाठी. कधीकधी आपण हो ओपोनोपोनो फक्त संकट आलं केव्हाच करतो. सुखात विसरतो, अडचण आली की आठवतो. पण ही प्रार्थना जीवनशैली आहे, इमर्जन्सी टूल नाही. जेव्हा आपण रोजच्या छोट्या छोट्या गोष्टींसाठीही आभार मानतो, माफी मागतो, प्रेम पाठवतो, तेव्हा ती आपल्या स्वभावाचा भाग बनते. हो ओपोनोपोनो वर्क करत नाही असं वाटण्यामागे अजून एक कारण म्हणजे आपण स्वतःला पूर्ण जबाबदारी देण्यास घाबरतो. आपण म्हणतो, यात माझी काय चूक, मी काय केलं. पण हो ओपोनोपोनो चूक शोधत नाही, ती जबाबदारी स्वीकारायला शिकवते. जबाबदारी म्हणजे अपराधीपणा नाही, जबाबदारी म्हणजे सक्षमीकरण. जेव्हा आपण म्हणतो, हे माझ्या आयुष्यात आलं आहे, म्हणजे माझ्या आत काहीतरी आहे ज्याला साफ करायचं आहे, तेव्हा खरी साधना सुरू होते. तो क्षण खूप वेदनादायक असतो, कारण अहंकाराला धक्का बसतो. पण तोच क्षण मुक्तीचा दरवाजा उघडतो. काही लोकांना हो ओपोनोपोनो करताना भावनिक त्रास होतो. जुनी दुःख आठवतात, डोळ्यात पाणी येतं, मन अस्वस्थ होतं. तेव्हा ते म्हणतात, ही प्रार्थना माझ्यासाठी नाही. पण खरं तर तीच खरी सफाई सुरू झाल्याची चिन्ह असतात. जे दडपलेलं होतं ते वर येतंय. हो ओपोनोपोनो कधीच वर्क करत नाही असं नाही, पण कधीकधी ती आपल्याला आपल्याच आरशात उभं करते आणि तो आरसा पाहणं कठीण असतं. आपल्याला बदलायचं असतं बाहेरचं जग, पण ही साधना बदलते आपल्याला. जेव्हा आपण कोणतीही अपेक्षा न ठेवता फक्त श्रद्धेनं, नम्रतेनं, समर्पणानं ही प्रार्थना करतो, तेव्हा हळूहळू आपलं मन शांत होतं, प्रतिक्रिया कमी होतात, रागाची तीव्रता कमी होते, स्वीकार वाढतो आणि मग बाहेरच्या गोष्टी आपोआप बदलायला लागतात. म्हणून जर तुम्हाला वाटत असेल की हो ओपोनोपोनो वर्क करत नाही, तर थांबा, स्वतःला विचारा, मी ही प्रार्थना शब्दांनी करतोय की भावनेनं? मी दुसऱ्याला बदलण्यासाठी करतोय की स्वतःला शुद्ध करण्यासाठी? मी धीर धरतोय की घाई करतोय? हो ओपोनोपोनो म्हणजे विश्वासाची परीक्षा आहे, ही संयमाची साधना आहे, ही आत्म्याशी संवाद आहे. आणि जेव्हा आत्मा तयार होतो तेव्हाच बदल घडतो.